हाय सर्वांना नमस्कार। तर वाघा बॉर्डर पाहून झाल्यानंतर आम्ही चौथ्याच दिवशी रात्री अमृतसरचं हे गोल्डन टेम्पल पाहण्यासाठी गेलो होतो आणि रात्रीचं गोल्डन टेम्पल खूप छान दिसतं म्हणून मग आम्ही संध्याकाळीच गेलो। तिथे गेल्यानंतर त्या टेम्पलमध्ये आतमध्ये एंट्री करताच त्यांचा असा नियम आहे की आपल्या डोक्यावर लेडीजच्या ओढणी किंवा पदर पाहिजे, म्हणजे लहान मुलं जरी असतील तरी त्यांनी ही ओढणी गुंडाळलेली पाहिजे आणि पुरुषांच्या डोक्यावर रुमाल किंवा उपरणं काहीतरी पाहिजे, म्हणजे आपले केस हे झाकलेले पाहिजे असा या मंदिराचा नियम आहे। आणि या मंदिराच्या कडेंनी चोहीकडे पाणी आहे। हे पहा, खूप छान हे मंदिर पाण्यामध्ये रात्रीचं असं चमकत होतं, म्हणजे खूप भारी वाटत होतं। आणि अमृतसरच्या या गोल्डन टेम्पलमध्ये गर्दी ही खूप होती। रात्रीची वेळ होती पण खूप जास्त गर्दी होती। आमचा हा जो मंदिराचा स्पॉट आहे हा दुसऱ्या दिवशीचा होता, पण रात्रीचं हे छान दिसतं म्हणून आम्ही रात्रीच सर्वजण ही मंदिर बघण्यासाठी आलो होतो। आणि खूप भारी परिसर आहे, इथे स्वच्छता ही खूप आहे। ही जी दिसतीये ही मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी लागलेली रांग होती, म्हणजे खूप प्रचंड प्रमाणात मोठी रांग होती। तर आम्ही काय आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं नाही, कारण आमच्याकडे वेळ हा खूप कमी होता। आज आम्ही आहे अमृतसरमध्ये आणि अमृतसरचं गोल्डन टेम्पल पाहिलं। आज आहे मम्मी, कसं वाटलं तुला आजचं प्रवास? आजचा प्रवास छान वाटला। प्रवास हा खूप मोठा होता, पण वाघा बॉर्डर आणि अमृतसरचा गोल्डन टेम्पलचा स्पॉट असल्यामुळे खूप छान वाटलं, म्हणजे थकवा खूप होता। 5 तासांचा टोटल प्रवास होता आज आमचा आणि 2च स्पॉट होते, वाघा बॉर्डर आणि अमृतसरचं गोल्डन टेम्पल। तर वाघा बॉर्डर झालेला आहे। मम्मी, मी तुला क्वेश्चन्स विचारणार, इंटरव्ह्यू क्वेश्चन कुठे आलोय? आज आलोय अमृतसरमध्ये गोल्डन टेम्पल। काय काय बघितलं आज? आज वाघा बॉर्डर पाहिली। परत कशी होती आजची ट्रिप? आजची ट्रिप 5 तासांचा प्रवास होता। रस्त्याने खूप म्हणजे हिमाचलमधून पंजाबमध्ये यायचं होतं, रस्ते खूप वाकडे तिकडे होते, पहाडीतून सपाटी यायची होती, खूप मळमळ वगैरे व्हायची, म्हणजे प्रवास तसा खूप असा काही चांगला आणि काही काय बघितलं आज वाघा बॉर्डर पाहिली। तिथे गेल्यावर खूप छान वाटलं, दिवसभराचं जे उलटी मळमळ होती VIP ट्रीटमेंट भेटली। हां, सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला VIP ट्रीटमेंट भेटली। आणि VIP ट्रीटमेंट ही कशामुळे भेटली तुम्हाला सांगेल मी। हां, आता काय बघतोय? आता कुठे बसलोय? आता आम्ही अमृतसरमध्ये गोल्डन टेम्पल येथे बसलोय आणि एक नजारा तुम्ही असा बघू शकता, छान आहे। हां, आता अजून काय? आणि हां, गोल्डन टेम्पलचं पण दर्शन केलं। तिथे काही फोटोज काढले, खूप छान। रात्रीचा लुक तर एकदम पोजेस अलाउड होते का? ओरडले 2 वेळा? हो, 2 वेळा ओरडले व्हिडिओ आणि फोटोसाठी। बाय। आता थकले मी आज। आता आमची दीदी इंटरव्ह्यू घेताना खूप थकली मम्मी, आणि बसले इथे एकटी, थोडीशी वेट करतीये। आमचे गेस्ट यायचे बाकी आहेत त्यामुळे त्यांचं, आणि मग म्हटलं चला आता एक व्हिडिओ काढू। खूप निवांत आहे, तुम्हाला पण सगळ्यांना कधी कधी मला वाटतं माझ्या आजीने एवढा अजीब प्राणी कसा बनवला। बाय बाय। हा आहे आमचा 5वा दिवस आजचा। हॉटेलमध्ये नाश्ता करून आम्ही निघालो होतो लवकुश टेम्पल आणि जालियनवाला बाग। तर रस्त्याने जाताना म्हटलं छोटीशी व्हिडिओ तुम्हाला दाखवावी। ही अमृतसरचे रस्ते आहेत
आणि जाता जाता वाटलं बसमधून की तुम्हाला हा परिसर दाखवावा. अमृतसर काही नाही, आपल्या इकडच्या सारखंच वाटलं मला तर, फार काही वेगळं असं तिथे वाटलं नाही. अमृतसरमध्ये एक बदल मात्र मला निश्चित जाणवला, तो म्हणजे मला इथे इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक रिक्षा ह्या खूप आढळल्या. म्हणजे आपल्या पेट्रोलवरच्या रिक्षा ह्या फार कमी होत्या, क्वचितच होत्या आणि सगळ्या इलेक्ट्रिक रिक्षा होत्या. त्यानंतर दुसरा बदल असा वाटला की इथे सायकलवर आपण जसे लोकल प्रवासी घेऊन जातो रिक्षामध्ये इकडे तिकडे जातो, तसे ते लोक सायकलवरच नेत होते आणि 20 रुपये शीट असं होतं आणि एका सायकलवर 3 शीट जात होते. तर मी बसमधूनही छोटीशी व्हिडिओ काढली. आता आम्ही पोचलो होतो लवकुश टेम्पलमध्ये आणि इथे खूप मोठं मंदिर होतं. दुपारच्या वेळी पाय आपले भाजू नये म्हणून त्यांनी मॅट ठेवलेली होती. आणि या मंदिरामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की इथे जे ग्रेनाईट आहे, म्हणजे या ज्या मार्बल टाईल्स आहेत, याच्यामधून चाललं तरी पाय भाजत नव्हते. आणि हा मुलगा या मंदिराविषयी माहिती देत होता. म्हणजे नवीन जे लोक येतात बघायला, पर्यटक, तर त्यांना या मंदिराविषयी सगळी जी काही माहिती आहे तिथे हा मुलगा देत होता. तर हे आहे ते मंदिर मेन. आता हे सर्व आमच्या ग्रुपमध्येच आहे आणि याच्याही कडेनी पाणी होतं दोन्ही बाजूंनी, म्हणजे चारी बाजूंनी नव्हतं पण दोन्ही बाजूंनी पाणी होतं. तर हे बघा आतमध्ये हे अशा पद्धतीने आहे. मंदिर परिसर हा खूप छान होता आणि आम्ही दुपारच्या वेळी गेलो त्यामुळे इथे एवढी काही फारशी गर्दी नव्हती. आजूबाजूचा परिसर हा सारखाच होता. तर मी तुम्हाला छोट्या छोट्या क्लिप करून दाखवण्याचा प्रयत्न करते आणि माझी एक मेमरी राहील. तर मंदिरामध्ये पोलीस पण होता, म्हणजे पोलीस होता की सिक्युरिटी होता मला माहीत नाही, पण होता एक. तर आतमध्ये हे अशा पद्धतीनं होतं हे मंदिर, हे बघा. आणि इथे पाया पडण्याची पण एक वेगळीच प्रथा आहे. म्हणजे आपण असं डोकं जमिनीवर टेकवून असं पसरून असा हा परिसर आहे. ऊन मात्र खूप होतं आणि हे पाणी होतं, खूप छान वाटत होतं. खूप मोठं हे मंदिर आहे. तर इथेही हे पांढऱ्या कलरचं हे पण मंदिर आहे. तर मी आता हे लांबूनच याचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि खूप फिरायला भारी ठिकाण आहे. इथून चाललं तरी आपले पाय भाजत नव्हते, म्हणजे मार्बलच असं खूप छान होतं बरं का. हा परिसर खूप आवडला मला. तर हा होता आमचा शेवटच्या दिवशीचा स्पॉट लवकुश मंदिर. आणि याच्यानंतर आम्हाला जालियनवाला बागला नेलं. तर हा जालियनवाला बागचा परिसर आहे बघा. म्हणजे ज्यावेळेस तिथे गोळ्या घातल्या त्यावेळेस ती विहीर, त्या भिंतीवरच्या गोळ्या, तर हा तो परिसर आहे. आणि हा गोल्डन टेम्पल शेजारीच आहे. तर इथे त्यांनी काही असं म्हणजे जुन्या आठवणी, त्यांचे आर्ट्स काढून ठेवलेले आहे. आता ह्या भिंतीवर गोळ्या मारलेल्या आहेत ते दिसतंय, हे बघा, ह्या भिंतीवर लागलेल्या गोळ्या आहेत. आणि ती विहीरसुद्धा पाहिली, पण ती विहीर जी आहे तिला काचेचं आवरण केलेलं आहे. म्हणजे आपण काचेतून आतमध्ये बघायचं. ती विहीर आजही तशीच आहे, चौकडून बांधलेली आहे आणि काचेतून आपल्याला पाहायला मिळते ती विहीर. खोलवीर आहे. तर हे बघा, हे असं खूप छान केलंय त्यांनी जालियनवाला बाग, बघण्यासारखंच केलंय. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो. तर आता इथून आम्ही शॉपिंगसाठीच डायरेक्ट बाहेर पडलो आणि शॉपिंग करण्यासाठी मी आणि सेजल आम्ही रेडी झालो होतो. खरं तर थकलेलो खूप होतो. आमच्या दीदीने तर काही शॉपिंग जास्त केली नाही, ऊन पण प्रचंड होतं तिथे. मग मी माझ्यासाठीच थोडीशी शॉपिंग केली आणि घरच्यांसाठी थोडीशी घेतली. तर हे बघा, इथले शॉप हे असे आहेत. इथे ड्रेस मटेरियल, उबदार कपडे, त्यानंतर असे पर्स, जे काही आपण प्रवासाच्या ठिकाणी जातो स्पॉटमध्ये तिथे असं दिसतं. त्यानंतर हॉटेलमधून आम्ही 4:30-5 वाजता नाश्ता करून
एअरपोर्टकडे निघालो होतो आणि ही मी शेवटची व्हिडिओ घेतली. सगळेजण आपापल्या बॅगा घेऊन परतीच्या प्रवासात निघाले होते, म्हणजे आपल्या घराकडे. तर ह्या छोट्या ट्रॅव्हल्स होत्या आम्हाला तिथे दाखवण्यासाठी. ही एक होती आणि दुसरी एक होती. टोटल आम्ही 32 जण होतो. खूप चांगला प्रवास झाला होता. इथे ओळखी झाल्या होत्या. तर त्या लेडीज आपल्या व्हिडिओला बाय बाय करतात. त्यांनाही मी सांगितलं होतं की मी या व्हिडिओ चॅनलला टाकणार आहे म्हणून. असा हा छान प्रवास झाला आणि हॉटेलमधून मी निघाले लास्टला. तर आता विमानतळावर पोचलो होतो. संध्याकाळी आमचं विमान होतं, पण ते विमान खूप लेट झालं, म्हणजे 10:10 होतं, पण ते वातावरणातील बदलामुळे खूप लेट झालं. मग फार वाट पाहावी लागली. तर हा आसपासचा परिसर आहे. विमानतळाच्या आतमध्ये अजून आम्ही गेलो नव्हतो. आता आतमध्ये आलो. आता इथे वेटिंगला बसलोय. खूप जास्त टाइमपास करायचा होता आणि बोर पण खूप जास्त होत होता. आम्ही जेवण करूनच निघालो होतो. मी आणि आमची दीदी असं बसलो होतो वेटिंगला. हॅलो गाईज, आता इंटरव्ह्यू राऊंड स्टार्ट होतं. माझं तोंड जास्तच खराब आला. हॅलो गाईज, आता इंटरव्ह्यू राऊंड स्टार्ट होतं. ओके ओके. हॅलो गाईज. हॅलो. हां, आता इंटरव्ह्यू क्वेश्चन स्टार्ट होतं. ओके ओके. कुठे आहेस तू? मी सध्या अमृतसरच्या एअरपोर्टवर बसलेली आहे आणि फ्लाईटचं टायमिंग आणि आमच्या फ्लाईटचं टायमिंग 10:10 होतं, पण ती डिले झाली 20 मिनिट. त्यामुळे मी सध्या वेट करत बसली. सो आज काय काय बघितलं मग आपण? आज मी जालियनवाला बाग, त्यानंतर लव कुश मंदिर हे सगळं बघितलं आणि अमृतसरमध्ये थोडीशी शॉपिंग केली. काय काय घेतलं, कोणासाठी घेतलं? हो, मी आज माझ्या आईसाठी शॉपिंग केली आणि अशी किरकोळ केली. स्वतःसाठी पण केली, आमच्या दीदीसाठी पण केली. मग अमृतसर कसं वाटलं? अमृतसर छान वाटलं. रेट अमृतसर बोल परत 3 रेट देईन मी. ए भाई, गोल्डन टेम्पलचा व्ह्यू कसा होता? गोल्डन टेम्पल खूप छान होतं. ते ॲक्च्युली रात्री पाहिलं, त्यामुळे खूप चकाकत होतं आणि खूप मस्त आहे गोल्डन टेम्पल. अजून जालियनवाला बागमध्ये एक्झॅक्टली काय बघू? जालियनवाला बागमध्ये एक्झॅक्टली ती विहीर पाहिली ज्यामध्ये शहीद लोकांनी गोळ्या मारल्या होत्या, त्यानंतर ते गोळ्या लागल्या होत्या, ती जागा पाहिली. भिंत हां, गोळ्या लागल्या होत्या भिंतीवर, ती भिंत पाहिली. खूप छान होतं. हां, अजून तुला एअरपोर्टवर ट्रीटमेंट कशी भेटली? एअरपोर्टवर ट्रीटमेंट VIP भेटली. खूप ट्रीटमेंट भेटली, त्याच्यामुळे मला पण हो VIP ट्रीटमेंट भेटली एअरपोर्टवर. आणि आम्हाला ही ट्रीटमेंट का भेटते? जे आम्हाला ओळखतात त्यांना माहीतच आहे, पण जे ओळखत नाही त्यांना मी लवकरच सांगेल की ही ट्रीटमेंट मला कशामुळे भेटली. ओके, क्योंकि आम्ही स्पेशल लोक, कारण आम्ही स्पेशल लोक आहोत. ओके. नाही म्हणजे आपण आतापर्यंत जसं बोललो ते कट झालं. ओ गॉड, ते मीठच होतं. ते लावलो आता रेकॉर्ड. हां, तू तुझ्या पेरेंट्सला मिस केलं का? हो, मी खूप मिस केलं माझ्या पेरेंट्सला. स्पेशली माझ्या दोन्ही आईंना मी खूप मिस केलं. आणि आज मावशीने पण कॉल केला. आणि आम्ही लोक माझ्यावर हसत होतो की मम्मीला अजून मारते. अजून काय करते मम्मी? ऐकायचं? हो, मारते. कधी कधी मारायलाच पाहिजे. पब्लिकमध्ये कानं खाली वाजवते. हो, त्रास दिल्यावर मी डायरेक्ट ठोकते. त्रास दिल्यावर डायरेक्ट ठोकते मी. चावते मम्मी मला. सगळं कट करीन मी.
सॉरी मम्मा, तुम्हाला का मारते? सांग. की खूप त्रास देते मला कधी कधी, खूप काय लहान बाळासारखं काही त्रास दिला काय? म्हणून मी मारते. गोल्डन टेम्पल कसं होतं? गोल्डन टेम्पल छान होतं, मस्त होतं, क्लीन एक नंबर होतं. नाही तर आपल्या इकडची जी महाराष्ट्रातली मंदिरं, गोल्डन टेम्पल खूप क्लीन होतं. आणि माझं असं लक्षात आलं की आपल्या इथे जी देवस्थानं आहेत तिथे अस्वच्छता फार असते, पण इथे काही अस्वच्छ नव्हतं, खूप छान होतं. चमकते हम है चमकीले लोग. देखो चमकीले लोग, वी आर चमकीली. ओके, असं जर आता आमचं विमान लागलं मग आमचं सर्व चेकिंग आम्ही विमानाकडे आणि इंडिगोचे रोज विमानामध्ये हॅलो हाय बाय. आम्ही आलोय फर्स्ट आणि माझ्या आईला विंडो सीट भेटली. बघा किती लकी. हो लकी हो. झालं. तर हे बघा, आता आमचं विमान निघालंय आणि ही रात्रीची वेळ आहे, 11:30 वाजले. शेवटी इतकं विमान लेट झालं, 2 वेळा लेट झालं विमान. सुरुवातीचं 10 वाजून 10 मिनिटांनी होतं, ते 20 मिनिट लेट झालं, पण त्यानंतरही पुढे ते खूप लेट झालं. तर 11 वाजून 10 मिनिटांनी रात्रीचं ते विमान होतं. तर मी विमानातून सुरुवातीच्या थोड्याशा व्हिडिओ घेतल्या, त्यानंतर झोपी गेले. तर धावपट्टीवरून आता हे विमान निघालेलं आहे आणि इथूनच मी व्हिडिओ घेतल्या. विमानामध्ये मला खूप थंडी वाजते म्हणून मी शॉल जवळच ठेवली होती आणि त्यानंतर मग झोपी गेले. आता आम्ही पोचलो पुण्याच्या विमानतळावर आणि मग आमचं लगेज 1.5 तास उशिरा आलं. त्यानंतर आम्ही 2:30-3ला पुण्यातून निघालो, तर घरी सकाळी 5:15 वाजता पोचलो. तर बाय बाय सर्वांना. व्हिडिओ आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडीशी मोठी झाली आहे कारण हे पूर्ण 2 स्पॉट मी या व्हिडिओमध्ये घेतल्यामुळे व्हिडिओ ही खूप मोठी झाली. काही वाटल्यास सजेशन द्यायचं असेल तर सजेशन देऊ शकता, कमेंट्सद्वारे मला सांगू शकता. तर हा होता माझा शेवटचा दिवस आणि एक प्रयत्न. तर बाय बाय सर्वांना. लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. बाय.